8, 9, 10 दररोज पाऊस वाढत जाणार आहे. पण 12 जून ते 20 जून हेवी रेन इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र सगळीकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. 12 ते 20 म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, शेतीचे काम आटपून घ्या. आज आणखीन 2-3 दिवस देखील आहे, पण आज देखील राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 12 ते 20 चा पाऊस पडणार आहे. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज 7 जून पासूनच राज्यात, मी म्हटलं होतं ना 6 जून पर्यंत तुम्ही कामं आटपा. 7 जून पासून म्हणजे आजपासून बघा दुपारी 3च्या नंतर राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला. नाशिककडे झाला, पुण्याकडे झाला, दौंडकडे झाला, आज देखील पहाटे सोलापूरकडे खूप झाला. असाच पाऊस काय होणार, दररोज वाढत जाणार आहे. पण 12 ते 20 चा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे कामं राहिलेले असेल, तुम्ही 11 जून पर्यंत 11-12 पर्यंत काम आटपून घ्या, म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्षात घ्यायचा. आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओल असं तर तुम्ही 12 तारखेपर्यंत पेरू शकता. सोयाबीन जर पेरली तर तुम्हाला सांगतो, सोयाबीन पेरल्याच्या नंतर 1 दिवस सोयाबीनला शांत झोप पाहिजे. म्हणजे पेरल्याच्या नंतर त्या दिवशी शांत झोप म्हणजे कशी की त्या दिवशी पाऊस यायला नाही पाहिजे. पाऊस जर पडला तर ती थापटून जाते, म्हणून एक माहीत असं सांगितलं. पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की 12 ते 20च्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. पण आज 7 जून पासून राज्यात भाग बदलत पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो. हे बीड जिल्ह्यातलं आरणगावचं इथे साठवण तलाव आहे, 80% भरलाय. आणि आता ह्या 12 ते 20 मध्ये मात्र 100% भरून जाणार आहे. आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे. सगळ्या विहिरीमधून वरून पाणी वाहणार आहे, म्हणून हे बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. कारण की ज्या वर्षी मान्सून पूर्वेकडून येतो ना, त्यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा, नगर जिल्हा, धाराशिव, लातूर, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो. आणि यावर्षी देखील पूर्वेकडूनच मान्सून असल्यामुळं यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात.